याळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काळच नेने बोलतो वचने अति भाविका विठ्ठल प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग हा जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा असून जरा इको कमी करा कालापर प्रकरणातील आहे. जसं बाकीच्या कीर्तनाला बंधन असतं तसं आज काल्याच्या कीर्तनाला सुद्धा बंधन आहे. कालाचं कीर्तन हे आपल्या वारकरी संप्रदायामध्ये कोणत्याही नाम महोत्सवाची सांगता मग तो त्रिदिनी असो द्विदिनी असो पंचदिनी असो सप्तदिनी असो 15 दिवसाचा असो महिनाभराचा असो किंवा वर्षभराचा असो कोणत्याही नाम महोत्सवाची सांगता ही काल्याच्या कीर्तनाने व्हावी असा आपला वारकरी संप्रदायाचा नियम आहे. दंडक आहे मापदंड आहे. या उत्तम असं सप्त्याचं नियोजन या ठिकाणी श्री क्षेत्र वडाळी भूमी या ठिकाणी होत आहे. सुंदर अशा भूमीमध्ये होत आहे की ज्या ठिकाणी स्वतः श्री क्षेत्र नाशिक जवळ आहे जिथे पंचवटी जिथे भगवान श्री रामचंद्र प्रभूंचे पावले पडलेत या सानिध्यामध्ये ही वडाळी भूमी आहे. तसेच श्री क्षेत्र वणी जे भगवान देवीच्या मुख्य धामापैकी एक म्हटलं जातं 3.5 पीठांपैकी एक म्हटलं जातं अशा श्री क्षेत्र वणीच्या नजीक हे ठिकाण आहे. तसेच मार्कंडेय पर्वताच्या जवळ हे स्थान आहे. अशा पवित्र स्थानी या ठिकाणी हा सप्ताह संपन्न होत आहे आणि तोही एका मातेच्या पुण्यस्मरणानिमित्त होत आहे. वैकुंठवासी राधाबाई कुशाबा आहेर यांच्या कितवं पुण्यस्मरण आहे 8व्या पुण्यस्मरणानिमित्त हा सप्ताह त्या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि त्या निमित्ताने हे जे असणारे 3 भाऊ आणि त्यांच्या 2 बहिणी या सर्वांनी त्यांचा असणारा पूर्ण परिवार संपूर्ण आहेर कुटुंबीय या संपूर्ण कुटुंबियांनी या ठिकाणी संपूर्ण असा सप्ताह सुंदर मोठ्या प्रमाणात केलेला आहे. या पुण्यस्मरणानिमित्त श्रीमद भागवत कथा ठेवलेली आहे. ती असणारे आपले हरिभक्त पारायण श्री गुरु नामदेव अप्पा चव्हाण यांच्या सुंदर अशा वाणीतून रसाळ वाणीतून या ठिकाणी संपन्न होत आहे. तर त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी सप्ताह संपन्न होत आहे. पुण्यस्मरणानिमित्त हा जो महोत्सव चाललेला आहे नाम जो महोत्सव चाललेला आहे त्याची आज काल्याची कीर्तनाची सेवा आहे. संपूर्ण वराईभूमी ग्रामस्थ मंडळ पंचक्रोशीतून आलेले जे काही भाविक जण असतील किंवा इथे जमले जे काही वादक सुंदर गायक या ठिकाणी जे सुंदर गायक आहेत त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या सुंदर अशा मुलांच्या उपस्थितीमध्ये की जे भविष्याची आपली पुढची पिढी आहे यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे. व त्याची आजची ही जी काल्याची जी शेवटच्या दिवसाची जी पूर्णत्वाची सेवा आहे जो आपल्या वारकरी संप्रदायाचा नियम आहे दंडक आहे मापदंड आहे त्या दंडकाला मापदंडकाला अनुसरून हा काल्यारूपी कीर्तनाची जी सेवा अभंग जो घेतला आहे तो जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या कालापर प्रकरणातील असून 4 चरणाचा आहे. या प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला हा प्रस्तुत अभंग हा कालापर असून कालापर प्रकरणातील असून 4 अभंगातील 4 चरणाचा आहे. विठ्ठल जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात जसं बाकीच्या कीर्तनाला बंधन असतं तसं आजच्या कीर्तनाला सुद्धा बंधन आहे. बाकीच्या कीर्तनाला काय बंधन असतं की भक्ती ज्ञानाविरत इतर गोष्टी न कराव्या प्रेम भरे वैराग्याच्या उक्ती विवराव्या हे बाकीच्या कीर्तनाला बंधन आहे. तसं आजच्या कीर्तनाला काय बंधन आहे चरित्र ते उच्चार आजच्या कीर्तनाला बंधन आहे की ज्ञान भक्ती वैराग्य यापैकी काही सांगायचं नाही. सांगायचं नाही म्हणजे आम्हाला येत नाही असा त्यातला भाग नाहीये. तर सांगायचं नाही शब्दाचा अर्थ असा की गेले 7 दिवस आपण तेच केलेलं आहे. श्रीमद भागवत कथेच्या मार्फत ज्ञान वैराग्य भक्ती हे श्रवण आपण केलेलं आहे. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या आहेत ज्ञानाच्या गोष्टी ऐकलेल्या आहेत भक्ती आपण बघितलेली आहे. भगवान श्रीकृष्णाची भक्ती बघितली उद्धवाचं ज्ञान बघितलं आपण आणि वैराग्य बघितलेलं आहे. गोपिकांचं वैराग्य बघितलं भगवान श्रीकृष्णाचं वैराग्य पर भक्ती आपण बघितलेली आहे. हे सर्व आपण 7 दिवस श्रवण केलेलं आहे.
तर आज काय करायचं, तर आज भगवंत चरित्र वर्णन करायचं आजचा दिवस आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की भगवंताचं चरित्र हा वैचारिक क्षेत्रातील भावनिक क्षेत्रातील अशा विशाल भवसागर आहे. आणि त्या विशाल भवसागरासारखी जगद्गुरु तुकाराम महाराजसारखी संत मंडळी गेली असता तरी त्यांना भगवत चरित्राचं कोडं मात्र उलगलेलं नाही. असं ते भगवत चरित्र अतिशय उच्च आहे, भव्य आहे, दिव्य आहे, अनाकलनीय आहे, आगाध आहे. हा झाला एक भाग म्हणून भगवत चरित्र उच्चारण करायचं आहे. दुसरा त्यातील मुख्य मुद्दा असा की कीर्तनाचे एकंदरीत 4 प्रकार पडतात. किती? 4. प्रथमतः कीर्तन म्हणजे काय, तर कीर्तन या शब्दाचा अर्थ असा की ज्याच्या ठिकाणी नय विनय अभिनय या त्रिपुटींचा समन्वयाने कीर्तन होत असतं. पण आजकालचे कीर्तन नयाचा पत्ता नसतो, विनय शोधून आणावा लागतो आणि अभिनय स्वतःचा नृत्य विभाग करत असतो. बघा समजलं असं तर याला कीर्तन म्हणत नाही. तर कीर्तन म्हणजे न विनय अभिनय या त्रिपुटींचा समन्वय साधणे याला कीर्तन असं म्हटलेलं आहे. तर अशा कीर्तनाचे एकंदरीत 4 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे तो म्हणजे नाम संकीर्तन. हे कुठेही करता येते, कधीही करता येते, ह्याला सवलत भरपूर आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज एवढंच सांगतात की नये जरी तुझं मधुर उत्तर दिदला सुस्वर नाही देवी, तुला त्याप्रमाणे मधुर बोलता येते, स्वरात म्हणता येते, तालात म्हणता येते, तरी काही हरकत नाही. नाही तयावेनं भुकेला विठ्ठल, त्या विठ्ठलेशाला तुम्ही स्वरात म्हटलं, तालात म्हटलं, काही हरकत नाही. तुला जसं येईल तसं, फक्त प्रेमाने म्हण, भावाने म्हण. काही लोक महाराजांना म्हटले की महाराज आम्हाला खरंच स्वरात येत नाही, तालात येत नाही, आम्ही खरंच असुर आहोत. ज्याला स्वरात येतं तो सुस्वर, ज्याला स्वरात येत नाही तो असुर. आता असुर म्हणजे वेगळा सुद्धा अर्थ होतो. पण नेमका महाराज आम्हाला तालात म्हणायचं नाही, स्वरात म्हणायचं नाही, प्रेमाने म्हणायचं, भावाने म्हणायचं, पण नक्की आम्हाला म्हणायचं तरी काय आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की तुम्हाला फक्त एवढंच म्हणायचं आहे. काय म्हणायचं आहे? रामकृष्ण हरी विठ्ठल केशव, 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 रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. येईल तैसा बोल, पण काय बोल, तर येईल तैसा बोल तू रामकृष्ण. याला म्हणतात नाम संकीर्तन. कीर्तनाचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे स्वरूप संकीर्तन. हे सांगण्याकरता कीर्तन करायला थोडी बुद्धी असावी लागते. भगवंताचं स्वरूप काय आहे, तो सगुण स्वरूपाचा आहे का निर्गुण स्वरूपाचा आहे का उभय स्वरूपाचा आहे, तर नेमका कोणता आहे, तो निर्गुण स्वरूपाचा आहे. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज सांगतात की सत्य ज्ञानानंतर गगनाचे प्रावरण नाही रूपवर्ण गुणच येते. तो सगुण स्वरूपाचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगी यांचे. तो सगुण स्वरूपाचा आहे का निर्गुण स्वरूपाचा आहे का उभय स्वरूपाचा, याला म्हणतात स्वरूप संकीर्तन. कीर्तनाचा तिसरा प्रकार आहे तो म्हणजे गुण संकीर्तन. भगवंताच्या गुणांचं वर्णन करणे. भगवंताच्या ठिकाणी अनंत कल्याणकारी गुण आहेत, ते आपण मोजू शकत नाही. पुष्पदंत नावाचा गंधर्व हा शिव महिमा स्तोत्रामध्ये एके ठिकाणी असं लिहितो तुम्ही, असतगिरी समंशात कज्जलम सिंधुपात्रे सुरतरुवरु शाखा लेखनी पत्र मुर्वी लिखत यदि गृहीत्वात शारदा सार्वकालम तदपि तव गुणानामीश पारण्य याती. पुष्पदंत नावाचा गंधर्व म्हणतो की हे भगवंता, तुझ्या गुणाचा शेवट काय आम्हाला लागला नाही, तर जेवढे तुला समजतील तेवढे, जेवढे तुला मोजता येतील तेवढे. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी तर 6 गुण सांगितलेत भगवंताचे की ऐका ऐश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे 6 गुणवर व्यवस्थित देत. म्हणून तू भगवान, तू असा 6 गुणांनी तो तद्वान, तो भगवान. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज भगवंताच्या गुणाच्या ठिकाणी इतके आसक्त झालेले आहेत की ते स्वतः आपले श्रीगुरु निवृत्तीनाथांना म्हणतात की श्रीकृष्ण गुणी माते सर्वत्र करी ओ सरते राणीवा बैसवा श्रोते श्रवणाची. की मला त्या भगवंताच्या गुणांच्या ठिकाणी मी इतका आसक्त झालोय की मला ते गुण कसे प्राप्त होतील
हे तुम्ही मला सांगा. इतकेच काय तर संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात की पांडुरंगी मनरंगले गोविंदाचे गुण दिले. ह्याला म्हणतात गुणसंकीर्तन. आणि कीर्तनाचा सर्वात महत्त्वाचा आणि शेवटचा प्रकार आहे तो म्हणजे लीला संकीर्तन. भगवंताच्या लीलांचं वर्णन करणे याला लीला संकीर्तन असे म्हटलेलं आहे. भगवंताच्या लीला भव्य आहे, दिव्य आहे, अनाकलनीय आहेत, अगाध आहेत. भगवंताची लीला अगाध आहे. अगाध तुझी लीला कळ कैसा मी कळे, ब्रह्मा मुंगी धरून तुझे स्वरूप सावळे. भगवंताच्या लीला ह्या भव्य दिव्य अनाकलनीय अगाध आहे. त्या अगाध भव्य दिव्य लीलांचं वर्णन करायचा आजचा दिवस आहे. म्हणून हे भगवंताचं लीला वर्णन करणारं आजचं हे काल्याचं कीर्तन आहे. विठ्ठल विठ्ठल. आज भगवंताच्या लीला वर्णन करत असल्या कारणाने जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात चरित्र ते उच्चारावे. भगवंताचं चरित्र हे उच्चारण करायचं आहे, आचरण करायचं नाही. कारण भगवंत चरित्र उच्चारणाने मनुष्याला एक प्रकारची कृतार्थता प्राप्त होत असते. मनुष्य शुद्ध सत्वगुणाने युक्त होऊन मग सरते शेवटी ज्ञानाद्वारे तो मोक्षाला प्राप्त होत असतो. म्हणून भगवंताचे चरित्र हे उच्चारण करायचं आहे, आचरण करायचं नाही. आणि नदेव चरितम चरित आणि मानवी शक्तीच्या ते आवाक्याच्या बाहेर आहे. याचं कारण असं की भगवंत ज्या ज्यावेळी अवतार धारण करतो त्यावेळी शुद्ध गुणाने युक्त होऊन अवतार धारण करतो. आपण जो मानव आहे तो बद्ध आणि मुक्त आहे. म्हणजे उपाधिकृत मायेने आपण असल्या कारणाने आपण बद्ध आहे. भगवंत जरी मानवी अवतार घेत असल्या कारणाने पण तो शुद्ध सत्व गुणाने युक्त असल्या कारणाने त्याला उपाधी मात्र लागत नाही. आणि आपण मात्र म्हणजे भगवंत हा सदाचा मुक्त आहे आणि जीव मात्र सदाचा बद्ध आहे. म्हणून चरित्र ते उच्चारावे. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की भगवंताचं जे चरित्र आहे त्याच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण त्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुद्धा महत्त्व अशा पद्धतीचं आहे. आम्ही कधी कधी कीर्तनामध्ये भगवत चरित्र किंवा पुराण कथा ह्या सोडून काही कथा सांगत असतो. कधी कधी त्या घडलेल्या असतात, कधी कधी घडलेल्या नसतात. कधी कधी सिद्धांताला पटवून देण्याकरता दृष्टांत दिला जातो. आम्ही कधी कधी कल्पना करून सांगतो. आता बरेचसे लोकांची नावं आहेत, बरेचसे रोग आलेले आहेत की ते आपण सांगू शकत नाही की कधी कुठला रोग होईल. मागं तो सार्स आला होता, नंतर मग ते स्वाईन फ्लू आला, आता काय कोरोना आला आहे. त्या कोरोनामध्ये सुद्धा बरेच प्रकार पडले, S2 S3 वगैरे बरेचसे रोगांची नावे. पण पूर्वीपासून एक रोग आहे की त्या रोगाला अजून निदान झालेलं नाही. कुठला रोग आहे? ॲलर्जी. कुणाला कशाची ॲलर्जी असते, कुणाला कशाची ॲलर्जी असते. आता मला एक ॲलर्जी झाली. कुठली? आता आंबे कधी खातो आपण? उन्हाळ्यातच खातो. मग मी एवढे उन्हाळ्यात आंबे खाल्ले की मला उष्णता एवढी वाढली की मला पायाला फोड आलाय आणि तो नेमका शिरेला आलाय. त्याच्यामुळे उभं राहायला मला त्रास होतो. पाय माझा सुजलेला आहे, तो फोड आलेला आहे. म्हणजे कुणाला कशाची ॲलर्जी असते काय सांगता येत नाही. आता सीझनमध्ये तर आंबे भेटतात, नंतर भेटतात का? झालं पाऊस पडला, आंब्याचा सीझन गेला. तर कुणाला कशाची ॲलर्जी असते? काही लोकांना ॲलर्जी असते कीर्तनाची, अजिबात येत नाही. ते म्हणतात भोंगे लावले आम्ही घरात ऐकू. आमचे ते पुण्यामध्ये गृहस्थ आहेत, ते ज्ञानेश्वरीचा अर्थ सांगतात, ज्ञानेश्वरीचं प्रवचन सांगतात, ज्ञानेश्वरी बोलतात. आणि त्यांना ॲलर्जी कशाची? तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीच्या दर्शनाची त्यांना ॲलर्जी. त्यांना म्हटलं ते दर्शनाला तर नाही नाही मी ज्ञानेश्वरीचा अर्थ सांगतो ना. तर ॲलर्जीचं शुद्ध मराठीत भाषांतर आहे बावडं. कुणाला कशाचंही बावडं असतं, कुणाला कशाचंही बावडं असतं. अशीच एका बाईला ॲलर्जी. इथं बाई शब्द चालतो ना महिलांना, काय काय ठिकाणी चालत नाही. काय काय लोक म्हणतात बाई हा शब्द ठेवलेला वाटतो. तर काही एका बाईला ॲलर्जी कशाची कुणाला कळलीच नाही. दरवर्षी पाडव्याला तिला त्या ॲलर्जीला सुरुवात व्हायची. 3-4 महिने ती ॲलर्जी टिकायची. दिवाळी आल्यावर ती ॲलर्जी कमी व्हायची. मग मकर संक्रांतीला ती ॲलर्जी निघून जायची. परत पाडवा आलं की तिला ॲलर्जीला सुरुवात व्हायची. श्रीमंत घरातली बाई होती. प्रत्येक डॉक्टर झाला, वैद्य झाला, प्रत्येक डॉक्टरने आपलं शास्त्र विज्ञान शस्त्र सगळं वापरून पाहिलं, पण त्या बाईला बरं करू शकले नाही. सगळं वापरलं. ॲलोपॅथी झाली, होमिओपॅथी झाली. होमिओपॅथीमध्ये ते साबुदाण्याच्या गोळ्या भेटतात, त्याही झाल्या. त्या होमिओपॅथीमध्ये नियम एवढे अवघड असतात की उष्ण पदार्थ खायचे नाही आणि गार पदार्थ खायचे नाही, कॉफी प्यायची नाही, आंबा खायचा नाही, असे बरेचसे त्याच्यामध्ये होमिओपॅथीमध्ये असतात. आयुर्वेद झालं, आयुर्वेदीमधले पंचकर्म झाले, वमन नस्य, हे जे आयुर्वेदामध्ये पंचकर्म असतात ते झाले. त्याचे पण नियम कडक असतात की फक्त मुगाची डाळ खायची,
मुगाचीच खिचडी, मुगाचंच वरण, मुगाचं सूप, फक्त मुगाचंच, किंवा न सडलेला तांदूळ, ज्या तांदूळाला वरून कव्हर काढलं नाही, ते पिवळसर असतं, तेच खायचं फक्त. ते सुद्धा झालं, युनानी पद्धत झाली. पण कुठलाही डॉक्टर त्या बाईला काही बरं करू शकला नाही. शेवटी एक तरुण तडफदार नुकता डॉक्टर झाला होता, त्याने विडा उचलला की ह्या बाईला मी दुरुस्त करणार. म्हणून तो या विचाराने प्रेरित होऊन रोज त्या बाईचा सकाळी घरी जाऊ लागला, संध्याकाळपर्यंत त्या बाईच्या दैनंदिन जीवन व्यवहारावर लक्ष ठेवू लागला. काही दिवसानंतर त्याच्या असं लक्षात आलं की त्या बाईला ॲलर्जी, पण कशाची, तर तिला ॲलर्जी पैठणीची. तिच्याकडे पैठणी होती, ठेवणीतली होती, तिच्या सासूबाईची पैठणी होती, आणि ती फक्त ती पैठणी पाडव्याला पूजेलाच फक्त घालायची, वर्षभर नव्हती घालत. ती पैठणी घातली की तिला ॲलर्जीला सुरुवात व्हायची. डॉक्टरने सांगितलं ती पैठणी घालायचं बंद करा. या वर्षी पाडव्याला तिने पैठणी घातली नाही, बाई ठणठणीत बरी. तर ही कथा काल्पनिक होती, पण त्यातलं तत्व काय होतं की ॲलर्जी कशाची होती ते मुख्य आहे. त्याच पद्धतीने जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की भगवंताच्या चरित्रामध्ये दिसायला गोष्टी जरी छोट्या छोट्या असल्या तरी त्यामध्ये महत्त्व आहे, त्यामध्ये मोठा नवलाव आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की भगवंत लहान असताना जेवत होते, यात मोठी नवलाची गोष्ट आहे. काही शंकाकर्त्या मंडळींनी महाराजांना विचारलं की महाराज, भगवंत लहान असताना जेवत होते, यात मोठी नवलाची गोष्ट काय? आम्ही जेवतो, आम्ही 4-4, 5-5 वेळा जेवतो, आमच्या जेवणाचा एवढा टायमिंग एवढा पक्का आहे की बघा विठोबारक होऊ द्या, पंक्तीला आम्ही हजर. हां, कीर्तनाला असतात 60, पण पंक्तीला असतात 100. तर भगवंत लहान असताना जेवतात, मोठी नवलाची गोष्ट काय आहे? आम्ही आमची लहान मुलं जेवतात, 4-4, 5-5 वेळा जेवतात, आम्ही जेवतात, मोठी नवलाची गोष्ट काय आहे? भगवंत म्हणतो, जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात तसं नाही. भगवंत लहान असताना जेवत होते. भगवंत कोण होते? महाराज सांगतात, पृथ्वी ज्याने तृप्त केली त्याची यशोदा माता भोजन घालली. की जो संपूर्ण पृथ्वीला संतुष्ट करतो त्याला यशोदा माता भोजन घालते, यात मोठी नवलाची गोष्ट आहे. म्हणून चरित्र ते उच्चारावे, म्हणून भगवंताचे चरित्र उच्चारण करायचं आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की भगवंत लहान असताना गवळणी त्यांना कडेवर घेऊन गावगाव फिरायचा, चौकामध्ये फिरायचा, यात मोठी नवलाची गोष्ट आहे. त्या शंकाकर्त्या मंडळींनी पुन्हा महाराजांना विचारलं की महाराज, भगवंत लहान असताना गवळणी कडेवर घेऊन फिरायच्या, यात मोठी नवलाची गोष्ट काय आहे? आमच्याही माता वर्ग, बहिणी, आजी वगैरे आमच्याही लहान मुलांना घेऊन फिरतात. शेवटी तो स्वभावच आहे, लहान मुलाला कडेवर घेऊन फिरणं स्वभावच आहे, यात मोठी नवलाची गोष्ट काय आहे? महाराज म्हणले तसं नाही, भगवंत लहान असताना गवळणीकडे घेऊन फिरायच्या, यात मोठी नवलाची गोष्ट आहे. ती कोणती आहे? तर जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की भगवंत कोण होते? अनंत ब्रह्मांड उदरी, अनंत ब्रह्मांड उदरी, ज्याच्या उदरामध्ये अनंत ब्रह्मांडे उदरामध्ये आहेत, तो हरी आहे, बालक आहे, तो नंदाच्या घरामध्ये आहे. लहान मुलं थोडीच विश्वव्यापक असतात. महाराज सांगतात विश्वव्यापक कमळापती त्याची गवळणी कडे घेते. विश्वव्यापक असा असणाऱ्या भगवान परमात्म्याला गवळणी कडे घेऊन फिरायच्या, यात मोठी नवलाची गोष्ट आहे. कारण मूळ भगवंत हा निरअवयव अशा पद्धतीने असल्या कारणाने तो अवतार धारण करतो, ही मोठी नवलाची गोष्ट आहे. आणि हे कोड जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या थोर संतांना सुद्धा पडलेलं नाही, सुटलेलं नाही. नवल केवडे केवडे न कळे कान्होबाचे कोडे. त्या शंकाकर्त्या मुलीचं समाधान झालं, म्हणून चरित्र ते उच्चारावे. म्हणून भगवंताचं चरित्र उच्चारण करायचं आहे, आचरण करायचं नाही.
त्या शंकाकर्त्या मंडळींचं समाधान झालं. ते म्हटलं की ठीक आहे देवा, आम्हाला कळलं भगवंताचं चरित्र आगाध आहे, भव्य आहे, दिव्य आहे, अनाकलनीय आहे, त्यात नवलाव मोठा आहे. पण नेमकं भगवंताचं चरित्र उच्चारण आज कोणतं करायचं आहे? महाराज म्हटले म्हणजे भगवंताचं चरित्र हे गोकुळामध्ये आहे, नंदीग्राममध्ये आहे, वृंदावनामध्ये आहे, गोकुळामध्ये आहे, मथुरेमध्ये आहे, कुरुक्षेत्राच्या ठिकाणी आहे, इंद्रप्रस्थमध्ये आहे. भगवंताचं चरित्र हे विदर्भामध्ये आहे, विराट नगरीमध्ये आहे, मत्स्य देशामध्ये आहे, तक्षशिलेमध्ये आहे, गांधार प्रांतामध्ये आहे. नेमकं भगवंताचं चरित्र द्वारकेमध्ये सुद्धा आहे. नेमकं भगवंताचं चरित्र उच्चारण कोणतं करायचं आहे? महाराज म्हणले सांगितलं की काय सांगितलं तर चरित्र ते उच्चारावे केले देवे जे गोकुळ. भगवंताने गोकुळ, नंदीग्राम आणि वृंदावनामध्ये जे चरित्र केलेले आहे ते चरित्र उच्चारण करायचा आजचा दिवस आहे. विठ्ठल हे भगवंताचे चरित्र आहे. दशम आणि एकादश स्कंदामध्ये भागवताच्या सांगितलेलं आहे. तसेच हरिवंश पुराणामध्ये सुद्धा भगवंताचे चरित्र येतं. ते चरित्र उच्चारण करायचा आजचा दिवस आहे. त्या चरित्राला सुद्धा संत दोन विभाग करतात. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात या चरित्राचे दोन प्रकार पडतात. कोणते? महाराज सांगतात एदशे चरित्र केले नारायण, एदशे चरित्र केले नारायण, एदशे चरित्र केले नारायण, एदशे चरित्र केले नारायण. राखीता राघवने राखीता राघवने राखीता चरित्राचे दोन संत दोन विभाग करतात. एदशे चरित्र केले नारायणी रांगता हा झाला पहिला भाग आणि गोधने राखिता हा झाला दुसरा भाग. रांगता हा जो भाग आहे तो भगवंताचा गोकुळ आणि नंदीग्राम मध्ये घडतो आणि गोधने राखिता हा जो भाग आहे तो भगवंताच्या वृंदावनामध्ये घडत आहे. त्या दोन चरित्राचे दोन प्रकाराचे सुद्धा चार प्रत्येकी उपप्रकार पडतात. दोन प्रत्येकी उपप्रकार पडतात. रांगतामध्ये दोन प्रकार पडतात. ते म्हणजे पृथ्वी मातेला समजावून सांगणे आणि दुसरा म्हणजे चोरी. गोधने राखितामध्ये दोन प्रकार पडतात. एक म्हणजे वेणू आणि दुसरा म्हणजे खेळ. तर आज जे भगवंत चरित्र आहे ते दोन प्रकार आणि त्याचे उपप्रकार सांगून नंतर अभंगाचा भावार्थाचा आपल्याला विचार करायचा आहे. कारण अभंगाचा जो भावार्थ आहे तो खेळ झाल्यानंतर काला या प्रकरणातील असल्या कारणाने भगवंताचे चरित्र आपल्याला अल्पावधीमध्ये सांगून आपल्याला ही सेवा पूर्ण करायची आहे. तसं कीर्तन 9:30ला सुरू झालं. मग सोडायचं कधी? 11ला. अच्छा 11 वाजता का? मला वाटलं 11:30 ते 12. लय लग्न आहे. विठ्ठल चरित्रातील पहिला प्रकार आहे तो म्हणजे रांगता. रांगतामधील पहिला प्रकार आहे तो म्हणजे पृथ्वी मातेला समजावून सांगणे. रांगत असताना भगवंताने केलेलं चरित्र अतिशय उच्च पद्धतीचं आहे. रांगत असताना भगवंत हा पृथ्वी मातेला थापटून समजावून सांगतोय की हे बघ मी आता अवतार घेतलेला आहे. मी तुला वचन दिलं होतं. काय वचन दिलं होतं? श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगतात की यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानाम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् पवित्रनाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे युगे. या मी तुला दिलेल्या वचनाच्या परिपूर्तीसाठी मी आलेलो आहे. बस पुतना मारून मी सुरुवात केलेली आहे. फक्त थोडी कळसोच कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये मी सर्वांना मारून टाकणार. असं भगवंत रांगत असताना थापटून पृथ्वी मातेला समजावून सांगतो. रांगत असताना भगवंताच्या चरित्राची विशेषता अशी की भगवंत रांगताना 1.5 पायाने रांगत आहे की त्याला लंगडा बाळकृष्ण असं म्हटलेलं आहे. बघा भगवंताचे अवतार किती आगाध आहे. तोच भगवान श्रीकृष्ण परमात्मा हा रांगत असताना वेणू वाजवताना 1.5 पायाने रांगतोय, 1.5 पायाने वेणू वाजवतो. आणि तोच भगवान परमात्मा हा विठ्ठलेशाच्या अवतारामध्ये समचरण दृष्टी 2 पायावर सरळ उभा. हे भगवंताचं वैभवच आहे. भगवंत 1.5 पायाने वेणू वाजवतो. नामदेव महाराज सांगतात की देहुडा चरणी वाजवतो वेणू. 1.5 पायाने भगवंत हा वेणू वाजवत आहे. का? कारण तो भगवान हा अवतार घेऊन लीला करण्याकरता प्रवृत्त झालेला आहे आणि तो नंदाच्या घरामध्ये आहे. असा भगवंत तो रांगत आहे. भगवंत रांगत असताना गवळीने त्यांना पकडण्याचा खूप प्रयत्न केला पण भगवंत काही कुणाच्या हाताला लागले नाही.
मग भगवंत रांगत होते, भगवंताला थोडे थोडे भगवंत पळू लागले, भगवंताला पाय आले. कारण कीर्तनामध्ये भगवंताला लवकर पाय आणावे लागतात, नाही तर लोक कीर्तनातून काढता पाय घेतात. सुरुवात तर कोणीतरी केली वाटतं, आता एकदम कमी दिसतोय. भगवंत रांगू लागले, पळू लागले, भगवंत धावू लागले, पण भगवंताला कोणीच पकडू शकलं नाही. महाराज सांगतात, रांगो तो रंगणी, चोरी तो लोणी, धावणी धरती गवळणी. भगवंत रांगत असताना, पळत असताना ते त्या चरित्रातील दुसरा प्रकार चोरी हा सुरू होतो. भगवंत चोरी करू लागले. भगवंत कधी कुणाच्या हाताला लागलेच नाही. एकदा भगवंत हे 8 वर्षाचे असताना भगवंत आणि त्याचा मित्र जो गोपाळ होते, हे 10:25 एका गवळणीच्या घरी गेले. सकाळीच गेले. आता सकाळचीच वेळ असल्यामुळे दही दूध दोन्ही येथेच खात होते. सकाळचीच वेळ असल्यामुळे ती गवळणी आली. दरवाजा उघडून पाहते तर काय, तर भगवंत आणि तिचा मुलगा जो गोपाळ होता, ते दोघेही चोरी करून खात होते. पकडण्याचा प्रयत्न केला, पण भगवंत काय हाताला लागले नाही. किंवा भगवंत कधीच कुणाच्या हाताला लागलेच नाही. कारण भगवंताला पकडण्याकरता हे चर्माच्या हात असून चालत नाही, त्याला स्वअनुभूतीचे हस्त असावे लागतात, तरच भगवंत पकडला जातो. त्या गवळीने कधीतरी एकदा भगवंत सापडला. भगवंत सापडल्यानंतर दही दूध दोन्ही त्याच्या चेहऱ्याला लागलं होतं. ती म्हटली, तिला खूप आनंद झाला की मी भगवंताला रेड हँड पकडला. ती म्हणली, चल आता तुला यशोदा मातेपाशी नेते. भगवंत म्हणले, तू मला यशोदा मातेपाशी का नेत आहे? ती गवळण म्हटली, तू माझ्या घरी चोरी करून खात आहे. भगवंत म्हटले की मी चोरी करत नाही, मी तुझ्या घरचा आमंत्रित पाहुणा आहे. त्या गवळणीला आश्चर्य वाटलं, आमंत्रित पाहुणा काय? चिठ्ठी वगैरे काय? आमंत्रण दिल्याची चिठ्ठी किंवा व्हॉट्सअपला मेसेज किंवा इंस्टाग्रामला मेसेज काय? असं सोशल मीडियावर काय मेसेज वगैरे पाठवले का? काय आता काय गिबली का बिबली काय निघाले? ते गिबली वगैरे करून पाठवलं का? ते नाही का आता काहीतरी गिबली निघाली, ते काय ते कार्टून सारखं करायचं, फोटो काढून ते कार्टून सारखं काहीतरी करायचं, त्याच्यावर काय मेसेज वगैरे काय? तसं काय? भगवंत म्हणले, तसं नाही, तुझ्या मुलाला विचार. तिचा मुलगा म्हटला की माझ्या घरी, मी भगवंताच्या घरी जात असताना यशोदा माता आणि भगवंत मला यथेच्छ दही दूध दोन्ही द्यायचे. मी भगवंताला म्हणायचो, माझ्या घरी चला, माझ्या घरी चला. भगवंत बघ काय सांगतो तुझा मुलगा, तुझ्या मुलाच्या सांग्यावरून मी आलेलो आहे. निघाले भगवंत, कारण आमंत्रित होता ना पाहुणा. झालं. दुसऱ्या दिवशी भगवंत दुसऱ्या एका गवळणीच्या घरी 11:30 दुसऱ्या वेळ बदलली. म्हटलं जरा आली नाही तर येऊन गेली असेल तर, म्हणून वेळ बदलली त्यांनी. त्या घरी गेल्या असं ती गवळण बरोबर त्या टायमाला त्या घरात आली. बघती तर भगवंत आणि तिचा मुलगा दही दूध दोन्ही खात होते. गवळणीने पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी मात्र भगवंतांनी स्वतःला पकडून दिलेला आहे. कारण काही वेळा पकडून द्यावं लागतं. कारण वाल्मिकी रामायणामध्ये वाल्मिकीजी असं सांगतात की मारुतीरायांनी अशोक वाटिकेमध्ये स्वतःला पकडून दिलेलं आहे. का? त्याचं कारण आहे, नुसता सीता मातेचा शोध लावून तिला अंकी देणं हे मारुतीरायांचा जरी आज्ञा असली त्यांना, तरी ते नुसतं कर्तव्य नसून उत्तम भक्ताचं हे लक्षण आहे की प्रभूंच्या आपल्या स्वामींना जे हितकारक आहे त्या गोष्टी करणं. म्हणून त्यांनी अशोक वाटिकेमध्ये स्वतःला पकडून दिलेलं आहे. मग रावणाचे राक्षस किती सावध आहेत, रावणाचा दरबार कसा आहे, तो रावण कसा आहे, रावणाचा मुलगा अक्षय कुमार याला सुद्धा मारून टाकलं. इतकेच काय तर लंका जाळून टाकली. इतकेच काय तर रावणाचा भाऊ विभीषण पण फोडून आणला. एवढी सगळी कार्य करायचे होते म्हणून स्वतःला त्यांनी काय केलेलं आहे, पकडून दिलेलं आहे. तसं या ठिकाणी भगवंतांनी स्वतःला पकडून दिलेलं आहे. गवळणीला मोठा आनंद झाला की कधी कुणाला न सापडणारा भगवान परमात्मा मला सहज सापडला. ती म्हणली, चल तुला आता यशोदा मातेपाशी नेते. तो म्हणला, ठीक आहे चला. घरातून निघाले, दारात आले. त्या दारात आल्याबरोबर त्या गवळणीचा जो मुलगा होता तो भगवंताचा मित्रच होता. भगवंत त्याला म्हणे, तू पण आमच्यासोबत चल. तो पण निघाला. झालं. बघा बरं का, भर बाजारातून जायचं, डोईचा पदर सावरीत जायचं. कारण भगवंताचा काळ होता, डोईचा पदर आला खांद्यावरी हे सुद्धा चालत नव्हतं. आता त्याच्यावेळी लुगडे नेसायच्या बाया महिला. आता काय पदर राहिला का? आता इथे दिसतोय बऱ्यापैकी डोक्याला पदर. तर आता काय 6 वाऱ्या साड्या. आता तर काय गाऊनच. ओढली तर ओढली, नाही तर नाही ओढली. बरं बाजारातून जायचं, एका हातात भगवंत आणि एका हातात त्या गवळणीचा मुलगा. डोईचा पदर सावरत जायचं. बाजारात गेल्यानंतर कधी कधी भगवंत निघून जायचे, कधी तो मुलगा निघून जायचा, कधी डोईचा पदर खाली यायचा. असं सावरत ते अर्ध्या बाजारामध्ये आली. बघा बरं का, लोक म्हणतात घर बांधून बघावं आणि लग्न करून बघावं.
ह्या अवघड गोष्टी आहेत, पण त्यापेक्षा अवघड गोष्ट आहे ती म्हणजे मुलं मोठी करणं. मुलं मोठी करणं ही अवघड गोष्ट आहे. आता आम्हाला त्याचा थोडासा अनुभव येत चाललेला आहे. त्या अनुभवावर मी अनुभव सांगतो तुमच्या अनुभवी लोकांना, कारण तुमचा तर त्याला अनुभव आहेच की मुलं मोठी करणं अतिशय अवघड गोष्ट आहे, मुलं सांभाळणं अतिशय अवघड गोष्ट आहे. अर्ध्या बाजारातून गेल्यानंतर तो भगवंत त्याचा मित्र जो होता त्याला म्हटला की आपण असं करू, तू ह्या हातातून त्या हातात ये, मी हातातून त्या हातात जातो. तो म्हणा ठीक आहे. तसं एकदा भगवंत या हातातून त्या हातात आणि तो मुलगा या हातातून त्या हातात, झालं त्या गवळीला प्रदक्षिणा. असं करता करता भगवंत तिला सोडून कधी निघून गेले त्या गवळीलाच कळलं नाही. मी त्या गवळीला धरायची सोडण्याची सवय लावली आणि सोडण्याच्या अवस्थेमध्ये भगवंत निघून गेले आणि घरी जाऊन निवांत बसले. ही गवळण कशी बशी डोईचा पदर सावरीत यशोदा मातेच्या अंगणात आली आणि यशोदा मातेला म्हणते की यशोदे, मी आता रेड हँड मुलगा पकडलेला आहे, तो माझ्या घरी चोरी करून खात आहे, येऊन बघ. यशोदा माता म्हणली अगं जरा डोईचा पदर वर करून बघ, तुझा मुलगा चोरी करत असेल मी काय करू शकते, माझा कुष्ठ माझ्या घरी आहे ना. अशा भगवंताच्या लीला चालायचा. एक दिवस एका गवळीने भगवंताची खूप तक्रार यशोदा मातेपाशी केली. यशोदा माता म्हटली की निदान याला आता आपण काय करू, उखळाला बांधू. ठीक आहे, उखळा तर उखळाला तो उद्धाराचा भाग करायचा होता. उखळाला बांधिते विमटले विमळा अर्जुन. तो उद्धाराचा भाग झाल्यानंतर भगवंतानी काय विचार केला, मी कोण आहे, मी भगवान परमात्मा आहे, मी काय संत नाही. ते संत ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणावं की जे खळांचे व्यंकटी सांडो तया सत्कर्मी वाढो, किंवा जगद्गुरु तुकाराम महाराजांनी म्हणावं तोची संत शोषी जगाचे आघात, किंवा संत उदार उदार भरले अनंत भांडार. मी काय संत आहे का, मी कोण आहे, भगवंत परमात्मा आहे. हे जगाच्या आघात सोसायला, संत जगावर उद्धार करायला, किंवा त्यांनी किती आघात दिले ते सोसायला मी काय संत वगैरे नाही आहे. मी कोण आहे, मी भगवान परमात्मा आहे. मी माझं लिहून ठेवलंय. काय लिहून ठेवलं, यो यथा माम प्रपद्यन्ते ताम तथैव भजाम्यहम, की जो जसा मला भसतो ना बस तसा मी त्याच्यावर अनुग्रह करतो. तिने मला आता उकळायला बांधलं, आता बस हिला आता कशाला तरी बांधल्याशिवाय आता काय गती नाही. मग त्या विचाराने प्रेरित होऊन भगवंत त्या दिवशी रात्री त्या गवळणीच्या घरी गेले आणि काय नाही तिच्या नवऱ्याची दाढीची आणि तिच्या वेणीची गाठ मारून टाकली आणि घरी येऊन निवांत बसले. पहाट झाली, सडा टाकायची म्हणून ती गवळण उठली तर तिच्या वेणीला हिसका बसू लागला. ती म्हणते आहे पहाट झाली आहे, सडा टाकायचा आहे, माझी वेणी का आवडता. आणि तो गोपाळ झोपेतच म्हणतोय की झोपू दे मला, माझी दाढी का ओढती. थोड्या वेळानंतर त्याच्या अशा लक्षात आलं की हिच्या वेणीची आणि ह्याच्या दाढीची काय झालेली आहे, गाठ बांधली आहे. सोडायचा प्रयत्न केला सुटली नाही, तोडायचा प्रयत्न केला तुटली नाही, जाळाचा प्रयत्न केला जळली नाही. शेवटी त्यांच्या लक्षात आलं की ही गाठ कोणी सामान्य पुरुषाने बांधली नसून भगवंतानेच बांधलेली आहे आणि ही गाठ कोण सोडू शकतं, भगवान परमात्मा. त्या विचाराने प्रेरित होऊन ते निघाले. भर बाजारातून गेले, लोकांना मनोरंजन झालं. भगवंताले बस मला बांधते काय, ये आता शटम प्रतिशाठ्यम, बा जशाच तसे. बाजारातून जात असताना आता व्यवहारामध्ये कसं असतं की नवरा पुढं चालत असतो आणि बायको मागं चालत असते, किंवा दोघं समान चालत असतात, बरोबर की नाही. पण इथे मात्र तसं नाही. इथं ती गवळण पुढं होती का तर तिची वेणी मागं होती ना, आणि तो गवळी मागं होता का त्याची दाढी पुढं होती ना. असं भगवंताच्या घरी आल्यानंतर भगवंताला ती शरण गेली. म्हणली देवा ही गाठ तू सोडू शकतो, मी तुला शरण आलेले आहे. काय नाही, भगवंतानी भिदते हृदय गंती छिंदंते सर्व संशया श्रियंती चास्य कर्मानी तस्मिन दृष्टी परावरी. काय ना दृष्टी टाकल्याबरोबर ती गाठ सोडलेली आहे आणि त्या गवळीला कृतार्थेला प्राप्त करून गेला आहे. असं भगवंत रोज तक्रारी आहे भगवंताच्या यायचा. एका दिवशी एका म्हाताऱ्या गवळीने भगवंताची खूप मोठी तक्रार यशोदा मातेपाशी केली. म्हातारी गवळीने केल्या असता कारणाने यशोदा माता म्हटली की आपण निदान आपल्या मुलाला समजावून सांगणे, कंसात समज देणे हे आपलं काय आहे, कर्तव्य आहे. म्हणून ती भगवंताला सांगते आहे. महाराज या ठिकाणी सुंदर म्हणतात, ते असं म्हणतात, काय उणे का तू करीतोसी चोरी, किती सांगू तुझं नायकसी हरी, परे ही परता तू पळवणी जाची दुरी, आणि वर यालो की का बाहेर येऊ. यशोदा माता म्हणते काय उणे का करतोस रे, भगवंत आपल्या घरात कमी आहे का, अरे कृष्ण आपल्या घरात कमी आहे का, दही दूध लोणी भरपूर आहे, तू चोरी का करतो, काय कमी आहे का, अनावर या लौकिका बाहेर येऊ, परे ही परता तू पळवणी जाशी दुरी. बघा यशोदा मातेला सुद्धा भगवंत सापडत नव्हता, परे ही परता तू पळवणी जाशी दुरी असा भगवान परमात्मा होता. अशा रोज तक्रारी भगवंताच्या गळूनी घेऊन यायच्या. शेवटी यशोदा माता त्यांच्यावरच रागवली. ती त्यांना म्हटली तुम्ही खाऊनी लोण्याचा गोळा, तुम्ही आळ घेता या गोपाळा, तुम्ही ठाईचा ओढाळा घे गोकुळच्या नारी, तुम्ही खोटं बोलता, तुम्ही स्वतः लोण्याचा गोळा खाऊन माझ्या कृष्णावर तुम्ही आळ घेताय, तुम्ही खोटं बोलताय. बघा बरं, कुठल्याही मातेला आपला मुलगा खोडकर आहे, वांड आहे हे अजिबात मान्य नसतं.
अगदी गावामध्ये गुंड प्रवृत्तीचा मुलगा आहे, अगदी गावाच्या ग्रामपंचायतीने प्रमाणपत्राद्वारे सिद्ध केले की हा मुलगा गुंड आहे, वांड आहे, खूप खोड्या करतो. त्या मुलाची तक्रार घेऊन संपूर्ण गावकरी, गावाचं पंचमंडळ, ग्रामपंचायत, ग्रामसेवक, पोलीस पाटील प्रमाणपत्र घेऊन जर त्या मुलाच्या घरी गेले आणि त्याच्या आईला म्हटलं बघा प्रमाणपत्राने सिद्ध आहे की तुमचा मुलगा गुंड आहे, वांड आहे, खोडकर आहे, आणि ती जर ती मातेने जर मान्य करत नसेल तर ती जनत्री असणारी माता असली पाहिजे. जर त्या मातेने मान्य केलं तर समजावती त्याची दत्तक माता असली पाहिजे. कोणत्याही मातेला ते मान्य होत नाही आपला मुलगा खोडकर आहे. शेवटी गवळींच्या तक्रारीचा काही परिणाम होत नसल्यामुळे गवळींनी विचार केला की आपण असं करू की आपण सामूहिक मोर्चा काढू, आपण यशोदा मातेपाशी जाऊ, सामूहिक मोर्चा काढू. म्हणजे काय सरकारला जाग येईल. सामूहिक मोर्चा काढून त्या यशोदा मातेच्या अंगणामध्ये गेलेले आहेत आणि म्हटलेले आहेत की यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे गावे, गोकुळी राहावे अवघ्या मिळवणी गवळणी यशोदेशी सांगती गाराणे, याच्या भेने गोकुळ सोडावे गोकुळी राहावे का जावे. यशोदे तू आम्हाला साफ साफ सांगून टाक गोकुळामध्ये राहायचं का निघून जायचं. तुझा मुलगा आता आम्हाला खूप त्रास देतो की आता आम्हाला सहन होत नाहीये. तेव्हा यशोदा मातेने विचार केला की आता गवळणी सामूहिक मोर्चा घेऊन आल्या, त्याच्यावर आपण काय करू, तोडगा काढू. म्हणून यशोदा मातेने भगवंताला आता काय केलेलं आहे, शाळेत टाकण्याचं ठरवलेलं आहे. इथे चरित्राचा दुसरा प्रकार सुरू होतो, तो म्हणजे कोणता, तो गोधने राखिता. बघा पहिल्या प्रकारामध्ये यशोदा मातेचं चरित्र, भगवंताचं जे चरित्र होतं ते कुठं झालेलं आहे, गोकुळ नंदीगरामध्ये झालेलं आहे. त्यामध्ये भगवंताने पृथ्वी मातेला समजावून सांगितलं, चोरी केली. आता दुसरा प्रकार आहे तो म्हणजे गोधने राखिता, आणि हा प्रकार वृंदावनामध्ये घडत आहे. भगवंताला यशोदेने शाळेत घालवण्याचं ठरवलं आणि ती भगवंताच्या वेळची शाळा आहे बरं का, आपल्या वेळेची नाही. त्यावेळी चारित्र्य संपन्न मुलगा तयार करण्याची शाळा होती. आता काय चारित्र्य हनन सगळं होतं, काय इंग्लिश मीडियम काय, कॉन्व्हेंट काय, काय सगळं अवघडच काम आहे. तरी आता शिबिरामुळे बरं आहे ना. विठ्ठल विठ्ठल भगवंताला गोधने राखिता. बघा बरं का, गो नाम पृथ्वी, गो नाम गाय, गो नाम गाय, गो नाम पृथ्वी. भगवंत स्वतः गीतेमध्ये सांगतात, गामा विश्वच्या भूतानी धारयाम्यह मोजसा पुष्णामी शौषधी सर्वा सोमो भूद्वारसात्मका, की मी त्या पृथ्वीमध्ये शिरून सर्वांचा भार मी वाहतोय. म्हणून गो नाम पृथ्वी, गो नाम गाई आणि गो नाम इंद्रिय निग्रह, असे त्या व्याकरणामध्ये अर्थ आहेत गो नाम शब्दाचे. म्हणजे गो नाम पृथ्वीमध्ये गो नाम गायी रक्षणाची जी सेवा आहे ती करून गो नाम इंद्रिय निग्रहणाची ती शाळा होती. ठल असे गोधने घेऊन भगवंत निघालेले आहेत. बघा माणसाचा स्वभाव बदलतो का, नाही बदलत. म्हणतात ना स्वभावाला औषध नाही. काही लोक मी अशी पाहिलेली आहेत की ते 4 वेळा 4 धाम केलेले आहेत, 12 वेळा 12 ज्योतिर्लिंग केलेले आहेत आणि 7 वेळा सप्तपुरी केलेले आहेत. इतकेच नाही तर नर्मदा परिक्रमा पण करून आलेले आहेत. आणि त्यांच्या घरी जाऊन जर विचारलं की काय फरक पडला का काय स्वभावामध्ये, म्हणतात काही नाही, आहे तसंच आहे. तीर्थक्षेत्रामध्ये जरी पुढून आणलं तरी स्वभावामध्ये बदल झाला नाही. उलट नर्मदा परिक्रमा करून आल्यापासून अजूनच उग्र झालेत, अजूनच उग्र झाले नर्मदा परिक्रमा केल्यामुळं. माणसाचा स्वभाव बदलतो का, नाही बदलत. मग माणसाचा जर रूप धारण केलेलं आहे तर भगवंताचा स्वभाव बदलणार आहे का. भगवंत गावातही खोड्या करत होते आणि आता वृंदावनामध्ये गाई घेऊन चाललेले आहेत, तेव्हा रस्त्याने खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी सारीत असे, खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी सारीत असे, देनो सावळा जग जेठी, देनो सावळा जग जेठी. खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी सारीत असे, खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी सारीत असे, देनो सावळा जग जेठी, देनो सावळा जग जेठी. तर भगवंत रस्त्याने चालत असताना वृंदावनामध्ये गाई घेऊन चाललेले आहेत, खोड्या करत चाललेले आहेत. महाराज फार सुंदर म्हणतात. महाराज म्हणतात की गोधने चारावया जातो शारंग, मार्गे भेटली राधिका गौळ, कृष्णदान मागी निर्या सोडून तवती,
खोड्या करत चाललेले आहेत. त्याच्यामध्ये जास्त विस्तार न करता आपल्या वेळेची मर्यादा पाळायची म्हणून हे प्रमाण देऊन आपण पुढे जाऊयात की असं बघून तो खोड्या करत चाललेला आहे की रस्त्यामध्ये राधिका गवळण भेटली आणि कृष्ण तिची निरी ओढली. यशोदा मातेने बघितलं. हा त्या अभंगामध्ये पूर्ण तो प्रकार सांगितलेला आहे. असा भगवंत वृंदावनामध्ये जाताना खोड्या करत गेलेले आहेत. पण वृंदावनामध्ये जाताना भगवंताने एक गोष्ट नेली. काय नेलं की भगवंत आपला वेणू घेऊन गेलेले आहेत. बघा बरं का, भगवंत वजा वेणू काही शिल्लक राहत नाही. शून्य निर्विशेष असं परब्रह्म शिल्लक राहतं. पण उपाधी महत्त्वाच्या असल्या कारणाने, मानवी रूप घेतल्या असल्या कारणाने, उपाधी महत्त्वाच्या असल्या कारणाने तो वेणू आहे. आपण जे श्रवण करतो हे पखवाज म्हणा, मी जे बोलतोय, हे जे टाळकरी आहेत, आपण जे बोलतो त्याला आहत ध्वनी म्हणतात, आघात ध्वनी म्हणतात. हे श्रवण करण्याकरता आपले श्रवणेंद्रिय पुरेसे आहेत. पण ज्यावेळी अनहत चक्राच्या ठिकाणी अनहत ध्वनी श्रवण करायची वेळ येते त्यावेळी त्याला आपले हे कर्णेंद्रिय पुरेसे चालत नाही. त्याला बुद्धिवत चिन्ह साक्षी चैतन्याचे कर्णेंद्रिय असावे लागतात, तरच तो मनुष्य श्रवण करू शकतो. असा तो महत्त्वाचा मुद्दा आहे. वेणूचा असा महत्त्वाचा मुद्दा आहे की भगवंत वेणू घेऊन गेलेला आहे. वेणूचं एकच प्रमाण देऊन आपण पुढे जायचं आहे, कारण आपल्याला अजून अभंगाचा भावार्थ बघायचा आहे. प्रमाण असं की वृंदावनामध्ये जर वेणू वाजला तर गोकुळामध्ये गवळींना कळायचं की हा प्रभूचा वेणू ध्वनी आहे. त्या असं म्हणायचा की तुझ्या मुरलीचा ध्वनी अकल्पित पडिले कानी, विबळ झाले मी अंतकरणी घरधंदा विसरले, आहारे सावरिया कैसी वाजवली मुरली. असं त्या वेणू ध्वनीचं वैभव आहे. पुढे भगवंताने असा वेणू सुंदर वाजवलेला आहे. आणि मग भगवंताने काय केलं, वृंदावनामध्ये गेल्यानंतर खेळ सुरू केलेले आहेत. मग तू हा मामा बरेच खेळ भगवंताने खेळलेले आहेत. पण भगवंताने खेळ सुरू करताना अगोदर सांगून टाकलं. काय सांगून टाकलं की माझे गडी कोण कोण, निवडा भिन्न यातुनी, घाबर्याचा मोडा काढा, धाडा भ्याडा वळत्या. हे भगवंताने साफ सांगून टाकलं की माझ्या योग्यतेचे जे बुद्धिवत चिन्ह साक्षी चैतन्याला पोहोचलेले आहेत, जे अधिकारी आहेत, जे मुमुक्ष आहेत, त्यांनीच या खेळामध्ये भाग घ्यायचा आहे. जे अधिकारी नाहीत, अनाधिकारी आहेत, त्यांनी या खेळामध्ये भाग घ्यायचा नाही. कारण खेळ नेहमी बरोबरीच्या लोकांसोबत खेळला पाहिजे. बघा, त्या कुस्तीच्या खेळामध्ये 60 किलो वजनी गटाचा जो कुस्तीगार असेल तो कुणासोबत खेळणार? 60 किलो सोबत खेळणार ना. त्याला म्हटलं तुला ₹1,00,000 देतो, पण तू 70 किलो वजनातील कुस्तीगारासोबत खेळ. तो खेळेल का? नाही खेळणार. तो मला माझ्या वजनी गटातला आणणार. पण खेळ हा नेहमी बरोबरीच्या लोकांसोबत खेळला पाहिजे. थोडा वेळ खेळ सुरू झालेला आहे. खेळ हा चाललेला आहे, मस्त खेळ चाललेला आहे. आणि खेळ झाल्यानंतर एक 10:40 काही गोपाळ, मी टायमाची तुम्हाला आठवण करून देतोय, म्हणजे काय की तुम्हाला लक्षात राहावं, तुम्ही झोपू नये. कारण काय आमची कीर्तनं अशी असतात की लोकांना झोपच जास्त लागते. ते आमचं महात्म्य आहे. बघा, लोकांना झोप लागत नाही. बघा, लोक गोळ्या खातात झोपेच्या, पण आमच्या कीर्तनाचं वैभव असं की लोक झोपतात. इथून मला दिसतंय कोण कोण झोपले, कोण कोण नाही. 10:40 काही गोपाळ जे अनाधिकारी होते ते भगवंतापाशी आलेले आहेत. आणि भगवंतापाशी आल्यानंतर त्यांनी सांगितलं की देवा, आता 10:40 राहिलेली आहेत. काही जी जेवणारी मंडळी होती ती सुद्धा आता मंडपामध्ये आलेली आहेत. जी नंतर येणार होती जेवणार ती अगोदरच येऊन बसलेली आहेत. तर आम्हाला आता भूक लागलेली आहे. किती वेळ अजून हे चालणार? 11 वाजता आपल्याला सेवा पूर्ण करायची. अजून देवा अभंगाचा भावार्थ सांगायचा आहे. 4 चरण आहेत, त्यातली पहिली शेवटची चाल म्हणू, मधल्या 2 म्हणायचं नाही वेळेची बचत करण्यासाठी. तू आम्हाला हे भोजन देणार आहेस की नाही? आम्हाला आता भूक लागलेली आहे. एक तर काल एकादशी होती. आता काही लोकांनी पाळली, काही लोकांनी नाही पाळली, पण ज्यांनी पाळली त्यांच्यासाठी तर भूक लागली की नाही? हां, नाश्ता करून आले असेल पण तरी पण भूक लागलेली आहे. आम्ही शेतकरी मंडळ आहे, सकाळ सकाळी आम्ही लवकर जेवून जातो. तर आम्हाला आता ते भोजन देणार आहेस की नाही? भगवंत म्हणले ठीक आहे, आपण असं करू, आपल्या ज्या गायी आहेत, ज्या आपण गायी आणल्या होत्या, आपण खेळत असताना रानात सोडून दिल्या, तर त्या रानात दुसऱ्याच्या रानात जातील. आपण असं करू, आपण आपल्या गायींची काय करू, एके ठिकाणी आणू, त्यांची वळत करू आणि त्यांना एके ठिकाणी आणू. आणि एके ठिकाणी आणल्यानंतर मग आपण भोजनाला घेऊ. याचा शास्त्रार्थ असा की गोधने जे गो नाम गायीची इंद्रिय निग्रहण केल्याशिवाय ब्रह्मरसाचं भोजन प्राप्त होत नाही. त्या गायींची आपण वळत करू आणि मग आपण भोजनाला ब्रह्मरसाचं भोजन घेऊया. हे भगवंत आता गोपाळांना सूचना देत आहेत. कोणती सूचना देत आहे? जगद्गुरु तुकाराम महाराज प्रस्तुत अभंगाच्या चला वळू गाई, 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 चला वळू गाई,
भगवंत सूचना करतात की चला वळू गायी, की आपण आपल्या गायींची काय करू, वळत करू. म्हणजे इंद्रनिग्रहण केल्याशिवाय, गोनाम गायींची इंद्रनिग्रहण केल्याशिवाय ब्रह्मरसाचं ते भोजन आपल्याला काय होणार नाही, प्राप्त होणार नाही. कारण भगवंत स्वतः माऊली सांगतात, ब्रह्मरसाचे ते पारणी केले अर्जुना लागी नारायणी, तेच अवसरे पाहुणे पातोला आम्ही. की ब्रह्मरसाचं भोजन हे इंद्रनिग्रहण केल्यावरच प्राप्त होत असतो. चला वळू गायी म्हणून आपण आपल्या गायीची काय करू, वळत करू. पुढे पदयोजना खूप सुंदर वापरले. काय वापरले की बैसू जेवू. बैसू जेवू आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये बसून जेवायला सांगितलेलं आहे, की बसून जेवायचंय. पण आजकाल काय उभं राहून जेवणाची पद्धत निर्माण झालेली आहे. उभं राहून लोक जेवतात. याचं कारण असं की बसून जेवल्यावर माणसाला शरीराला लागतं तेवढंच मनुष्य खातो. उभं राहून जेवल्यावर 4 घास जास्त खातो. आता तुम्हाला शरीराला लागतं तेवढं खायचं असतं तर बसून जेवा, 4 घास जास्त खायचं असतं तर उभं राहून जेवा. आमच्या त्या आषाढी वारीमध्ये लोक असतात, लोक जेवायला बसतात किंवा पंक्तीला लोक जेवायला बसले एका ठिकाणी. आणि एका ठिकाणी जेवायला बसल्यानंतर तो आडपी लाडू घेऊन आला आणि लाडू 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 म्हणत गेला. तर त्याला विचारलं एका मनुष्याला, लाडू पाहिलं का? तुला नाही. पण पुढे गेल्यानंतर तो जो नाही म्हटला त्याने त्या लाडूवाल्याला परत हाक मारली की अरे इकडे मला लाडू वाढ. तो त्याच्यापाशी आला आणि म्हटला की पहिल्यांदा मी तुला विचारलं तेव्हा तू नाही म्हटलास, आता तू लाडू वाढ का म्हणत आहे? तो पहिल्यांदा मी नाही म्हटलो तेव्हा मला भूक नव्हती. बरं मग आता तुम्हाला तिथं जाईपर्यंत मी उठून बसतो ना, म्हणून मला 4 लाडूची भूक जास्त लागली. तर अशी सगळी पद्धत आहे. आता काय फिरत फिरत जेवणाची पद्धत आहे. त्याला काय बुफे का बफे पद्धत काहीतरी म्हणतात. बघा लग्नामध्ये असतात की तो टेबल मांडलेला असतो आणि सगळे पदार्थ असे ठेवलेले असतात. जेवणाची वेळ झाली, तिकडे लग्न लागलं, वाजलं, त्याला वाटतं आपलाच पहिला नंबर आहे. पहिलीच अक्षता झालेली असती, त्याला वाटतं आपलाच पहिला नंबर आहे. पण तिथं गेल्यावर बघतो तर लाईन अगोदरच लागलेली असती. तिथं जायचं आणि ताट घेऊन उभं राहायचं. ताट घेऊन उभं राहायचं, नंबर आहे तो. पहिलं असतं मीठ आणि लोणचं, कारण जीवन सगळं खारट झालेलं पाहिजे. आणि लोणचं आंबट शौकीन, विषयाचा सगळा मारा पाहिजे जीवनामध्ये, संसारी जीवनामध्ये आंबट शौकीन सगळं झालं. पुढं असतो पापड, कारण जीवनाचा सगळा लाही पापड झालेला असतो. पुढं असतं मसालेदार पदार्थ, कारण सगळं मसालेदार पाहिजे जीवनामध्ये. पुढं असतं पुरी, तेलकट तुपट सगळं झालं पाहिजे. असं घेत घेत बाहेर पडायचं, परत तिकडे जायचंच नाही. पण इथे मात्र असं भगवंत म्हणतात की बैसू जेवू, एके ठिकाणी बसून जेवायचं आहे. आणि पुढे असं म्हणतात की एके ठाई म्हणजे स्थिर होऊन जेवायचं आहे. स्वगत सजाते विजते भेदरहित जेवायचं आहे, तरच त्याला ब्रह्मरसाचं भोजन हे प्राप्त होत असतं. का असं करायचं आहे तर जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात असं का करायचं आहे, एके ठिकाणी बसून का जेवायचं आहे, इंद्रनिग्रह का करायचा आहे. याचं कारण असं की दुसऱ्या कारणामध्ये सांगतात की बहु केली वणवण पायी पेटी झाला सीन, की आपण या जन्मामध्ये खूप वणवण केली, एवढी वणवण केली की 84 लक्ष कोटी योनी फिरलो आणि मनुष्य देह प्राप्त झाला. आणि शेवटी काय झालं, पायपिटी झाला, सीन झाला, की पायपिटी पदरात पडली आणि सीनच पदरात पडला. दुसरं काहीच पदरात पडले नाही. बघा संसारामध्ये बघा श्रीमंत लोक असतात, बायकोला असतं माथा सोडून आणि याला असतं पोट धरून. मुलगा बसवता एअरपोर्ट आणि मुलगी पळून गेलेली, काय अर्थ आहे श्रीमंतीला. पण बघा गरीब आहे, बायको बघावं तर कणगीसारखी, बुवा बघावं तर पैलवानासारखा आणि मुलं बघावं हिऱ्यासारखी. फॅमिली डॉक्टरांचा प्रकारच नाही, हे खरं भाग्याचं लक्षण आहे. जी गोपाळ ज्यांना भूक लागली होती, जे अनाधिकारी होते ते भगवंताकडे आले आणि भगवंताला म्हणले की देवा आता आम्हाला भूक लागलेली आहे, कधी आमचा ताप आम्ही तुम्हाला सांगणार. आता संसारी लोकांकडे गेलो असतो आमचा ताप सांगायला, पण हे संसारी लोक तर अगोदरच दुःखाने तापलेले आहेत. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की संसार तापे तापलो मी देवा, करीत या सेवा कुटुंबाची, या कुटुंबाची सेवा करता करता मी तापलेलो आहे. आता तापलेल्या लोकांनी जर तापल्या लोकांकडे गेल्यावर अजून काय होणार, तापणार. म्हणजे एकादशीच्या घरी जर शिवरात्र आली तर काय घडणार, उपासच घडणार. मग हे कुणाकडे गेलं पाहिजे तर शांत अशा महात्म्याकडे गेलं पाहिजे की हे देवा ते तुम्ही स्वतः आहात, तुम्ही स्वतः जगद्गुरु आहात. वसुदेव सुतम देवम कंस चाणूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरु. देवा तुम्ही स्वतः जगद्गुरु आहात, आम्ही आमचा ताप सांगण्याकरता तुमच्याकडे आलेलो आहोत. भक्त म्हणले ठीक आहे, सांगा काय ताप आहे तुमचा. तो ताप जगद्गुरु तुकाराम महाराज प्रस्तुत अभंगाच्या 3य चरणामध्ये सांगतात की खांडी फार पोटी भूक, काय खेळा याचे सुख, की आमच्या खांद्यावर अहम ममतेचं ओझं आहे आणि त्या अहम ममतेच्या ओझ्यामुळे आम्ही या संसाररूपी सागरामध्ये गटांगळ्या खातोय.
बघा, नदीचं एक वैशिष्ट्य आहे, नदीमध्ये जर मनुष्य पोहायला गेला तर त्या मनुष्याला जर पोहता येत नसेल ना, तर नदी काय करते, त्याला पाणी काय करतं, त्याला बुडवतं. आणि जो नदीला पोहता येतो, जो त्याला पोहता येतं, म्हणजे नदी त्याची लाथाबुक्क्या खायलाही तयार होते, त्याला पाणी काय करतं, तरतं. तसे संसाररूपी सागरामध्ये जर तुम्ही विषयाच्या ठिकाणी जर बुडले तर तुम्ही बुडले. आणि ज्या विषयांना जर तुम्ही लाथा मारल्या, त्या संसाररूपी सागरात तुम्ही काय करणार, परमार्थ रूपी तरणार. तुम्ही या खांदी भार पोटी भूक, तुमच्या खांद्यावर अहम ममतेचं ओझं आहे, पोटामध्ये भूक आहे, त्यामुळे काय खेळायचे सुख, त्या खेळापासून आम्हाला काय सुख प्राप्त होणार. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, गोपाळांनो तुम्ही माजू नका, कारण भगवान श्रीकृष्ण परमात्मा तुम्हाला प्राप्त झाले आणि तुम्ही काय मागता, दुःखाची निवृत्ती, सुखाची प्राप्ती, मला भूक लागली हे मागता तुम्ही. अहो, दृष्ट माणसाला भगवान परमात्मा भेटला तरी त्याचा उद्धार होत नाही. बघा, दुर्योधन दृष्ट होता आणि त्याच्या शिष्टाईसाठी भगवान परमात्मा गेले होते, तरी दुर्योधनाचा उद्धार झाला का, नाही झाला. आणि तुम्ही भगवंत स्वतः तुम्हाला भेटले आहे, ते आमची माऊली आहे ते तुम्हाला भेटले, आणि तुम्ही काय मागता की आम्हाला पोटात भूक लागलेली आहे हे तुम्ही मागता. तमाम विश्वरूप भेटे आणि जीवदशा न तुटे, ऐसे ओखे बोलू नका. माऊली सांगतात की स्वतः विश्वरूप भगवान परमात्मा भेटला, तुम्ही काय मागता, तर तुम्ही एक मागणं करा की करावी तातडी परमार्थ, संत समागमे धरावी आवडी करावी. हे तुम्ही करा की तुम्ही भगवंताकडे काय करा, त्यांना काय मागा. हे जगद्गुरु तुकाराम महाराज प्रस्तुत चरणाच्या शेवटच्या अभंगाच्या शेवटच्या तुका म्हणे धावे, 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 तुका म्हणे धावे. मग आवा घे बरावे, मग आवा घे बरावे, बाहू गेले वाना वाना, बाहू गेले वाना वाना. मग आवा घे पाय पेटे झाला सेना, झाला सेना, झाला सेना. पाय पेटे झाला सेना,
थोडंसं भजन करू आणि त्यानंतर अभंगाचा शेवटच्या चरणाचा 10 भावार्थ फास्टमध्ये सांगून ही सेवा आपल्याला पूर्ण करायची आहे. सगळ्यांनी हात वर आणि एक हाताने टाळी. विठोबा जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, शेवटच्या चरणाचा अर्थ सांगण्यापूर्वी थोडासा अल्प परिहार देतो. पुनरावृत्तीचा दोष पत्करून देतो, कारण अगोदर 7 दिवस आपण ऐकलेला आहे, श्रवण केलेला आहे. तर हा जो श्रीमद भागवत रूपी सप्ताह जो चाललेला आहे तो कैलासवासी किंवा वैकुंठवासी राधाबाई कुशाबा आहेर यांच्या पुण्यस्मरणानिमित्त चाललेला आहे. आणि त्याची आजची कालाची सेवा ही माझ्याकडे होती आणि ती मी पूर्ण केलेली आहे. पण हे मी जे सांगितलं आहे, कारण आमची कीर्तनं अशीच असतात, थोडी व्यवहारात धरून असतात, अभंगाला धरून असतात. आमचं शिक्षण त्या पद्धती झालेलं असतं, कारण परंपरेचं हे सगळं आहे. आणि परंपरेचं असं कारण कीर्तनं अशीच असतात. आजकाल लोकांना DJ पाहिजे, धांगडधिंगा पाहिजे, पण तशी आमची अभंगाच्या बाहेर जातात, पण आमची तशी कीर्तन नसतात. जरी तुम्हाला काही शब्द अवघड गेले असतील तर मी बऱ्यापैकी सरळ बोललेलो आहे. नाही तर माझी कीर्तन तुम्ही आळंदीत ऐकली तर जरा अवघडच जातात बऱ्याचशा लोकांना. हे शब्द जे आहेत ते वेदांती शब्द असल्या कारणाने आम्ही कसं परंपरेचे असल्या कारणाने त्या परंपरेमध्ये राहायला आम्हाला आवडतं. आणि ही परंपरा तुम्ही सगळी वडाभुई ग्रामस्थांनी बघितलेली आहे. गुरुर बाबा महाराजांना बघितलं आहे, श्री गुरु आप्पा महाराज तुम्ही श्रवण केले, आणि आज ही तिसरी पिढी तुमच्या समोर आहे. बऱ्याचशा लोकांनी इथे या ठिकाणी जे 2-4 लोक आहेत, हे बाबा आहेत, परत अर्जुन बाबा आहेत का? आहेत. त्यांनी सुद्धा ही परंपरा बघितलेली आहे. आणि या परंपरेमध्ये हे महत्त्वाचं आहे. काही सोलापूरची मंडळी आहेत, ते आमच्या परंपरेशी निगडीत आहेत, की त्यांनी ते माझ्यापाशी आले कीर्तन ऐकल्यानंतर, आणि ते मला म्हटले की तुम्हाला श्रीगुरु बाबांपेक्षा श्रीगुरु आप्पांपेक्षा जास्त येतं किंवा जास्त कळतं. म्हणलं हो बरोबर आहे, मला जास्तच येतं, मला जास्तच कळतं. ह्याचं कारण असं की श्रीगुरु बाबांच्या आणि गुरुरे आप्पांच्या खांद्यावर मी बसलेलो कारणाने, लहानपणी असं मी त्यांच्या खांद्यावर बसलेलो असल्या कारणाने त्यांना जे दिसलं त्याच्यापेक्षा मला जास्त दिसलेलं आहे, पण त्यांच्या खांद्यावर होतो ना मी, म्हणून मला जास्त येतं. तर ही परंपरेची कीर्तन आहे. कसं असं परंपरेचे कीर्तनं असे असतात की परंपरेमध्ये मनुष्याने राहणं का महत्त्वाचं आहे, कारण ते नदीसारखं असतं, शांत असतं. बघा, शांत नदीचं पाणी हे शांत असतं, त्याच्यामध्ये आपण पोहू शकतो, ते पाणी पिऊही शकतो, गोड असतं ते. पण आजकाल कसं आलं, खळखळणारं पाणी झालेलं आहे. आज खळखळणाऱ्या पाण्यासोबत तुम्ही राहिले तर खळखळण्यात निघून जातात, दगडाधोंड घेऊन जातं खळखळणारं पाणी, खळखळाट सगळा किंवा खळला खटाक. तर हे परंपरेचं असं कारण नाही, ही परंपरा फार महत्त्वाची आहे. त्याच्यामुळे हे जे माझं वैभव आहे, हे माझं वैभव नसून श्री गुरु आप्पा महाराजांचं वैभव आहे. मी जरी सांगत असलो तरी ते माझ्या रूपाने बोलत आहेत, कारण मी लहान असताना त्यांनी मला शिक्षण दिलं. म्हणून प्रत्येक कीर्तन करणे आपल्या माता पित्यांचं वैभव सांगितलं पाहिजे, कारण त्यांनी आपल्याला शिकवलं म्हणून तर आपण शिकलो ना. त्यांनी मला लहानपणी जे शिकवलं, अबोधतेची बोधता दिली, त्याच्यामुळे मी तुमच्यासमोर बोलू शकलो, नाही तर मी काय बोलू शकलो असतो. म्हणून कीर्तन झाल्यानंतर माझं दर्शन घेण्याऐवजी, घेणार की नाही, घेण्याऐवजी गुरुरे आप्पा महाराजांचं घ्या, तर ते त्यांनी शिकवलं म्हणून मी सांगितलं. दुसरा मुद्दा असा, माझा पाय सुजला असल्यामुळे घेऊ नका, हा त्यातील सुप्त भाग आहे. ते श्री गुरु आप्पा महाराजांचं वैभव आहे. त्यांच्या रसाळवाणीतून तुम्ही ही कथा श्रवण केलेली आहे. त्यांची कथा इतकी सुंदर झाली
की असा जो कार्यक्रम आहे, जो वैयक्तिक कार्यक्रम, हा वैयक्तिक कार्यक्रम पूर्ण मंडप भरला असं कधी झालं नाही. ते ह्या कार्यक्रमामध्ये झालेलं आहे. एवढं ते श्रीमद भागवत कथा एवढी रंगली की काल एवढा मोठा पाऊस झाला तरी लोक भागवताला आली. हे सगळं वैभव, हे जे वडाळीभुईचं वैभव आहे. तसेच आपल्या श्रावणामध्ये महाराजांनी सांगितलं असेल की श्री क्षेत्र रामेश्वर धाम या ठिकाणी सप्ताह जाणार आहे. भाद्रपदमध्ये का, भाद्रपदमध्ये श्री क्षेत्र रामेश्वर धाम या ठिकाणी सप्ताह जाणार आहे. रामेश्वर धाम हे 4 धामपैकी एक आहे. दक्षिणेच्या बाजूला आहे. 4 धामपैकी एक आहे की जे स्वतः श्री रामचंद्र प्रभूंनी त्या ठिकाणी शंकराची पिंड स्थापन केलेली आहे. एक भगवान रामचंद्र प्रभूंनी पिंड स्थापन केली आणि दुसरी भगवती सीता मातेने वाळूची पिंड परत येताना स्थापन केलेली. असं ते स्थान खूप सुंदर आहे. त्या ठिकाणी आपला सप्ताह करायचा आहे. रामच कथा आपल्याला श्रवण करायची आहे. भागवत कथा आपण ऐकली, आता रामकथा आपण ऐका. खूप सुंदर अशी रामकथा त्या ठिकाणी होणार आहे. रामेश हा ईश्वर, हा जो रामाचा ईश्वर आहे किंवा रामेश्वर ईश्वर, जो ज्याचा ईश्वर राम आहे, असं हरिहरा भेद नका करू असं संतांनी म्हटलं. असा हरिहरा हा ज्या ठिकाणी एकत्र आहे त्या ठिकाणी हा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. या ठिकाणी सगळ्यांनी नाव नोंदणी करायची आहे. आणि 9 तारखेला आप्पा जेव्हा या ठिकाणी कार्यक्रमाला येणार आहेत, 9 तारखेलाच आहे ना आप्पांचा कार्यक्रम? किती तारखेला आहे? 9 तारखेला. त्या ठिकाणी आपण नोंदणी करा, कारण ट्रेनची तिकीट ही 2-3 महिने अगोदर काढावी असं कारणाने ती तारीख एकदा कन्फर्म झाली की सप्ताह कमिटीला बरं पडतं. तर जास्तीत जास्त लोकांनी रामेश्वरमध्ये चला. खूप सुंदर ठिकाण आहे. त्या ठिकाणी सप्ताह करायचा आहे, नामजप महोत्सव करायचा आहे. कारण क्षेत्राच्या ठिकाणी जर आपण नामजप महोत्सव केला, दान धर्म केला, त्याचं पुण्य आपल्या पुढच्या पिढीला भेटत असतं, आपल्याला भेटत असतं. असा त्यातील महत्त्वाचा मुद्दा आहे. तसेच हा जो सप्ताह या ठिकाणी चाललेला आहे तो वैयक्तिक अशा पद्धतीचा आहे. आणि या ठिकाणी मातेचं वैभव सांगणारा सप्ताह आहे की त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त हा या ठिकाणी संपन्न होत आहे. जी वैकुंठवासी असणारी राधाबाई कुशाबा आहेर यांच्या पुण्यस्मरणानिमित्त वैयक्तिक सप्ताह होत आहे. बघा, एवढा मोठा मंडप घातलेला आहे, साऊंड सिस्टीम आहे, रोज अन्नदान आहे, रोज अन्नदान आहे. आणि अशा पद्धतीने त्यांच्या 5 मुलांनी, त्यामध्ये 3 मुलं आणि 2 मुली, तसेच त्या 3 मुलांच्या असणाऱ्या पत्न्या, सुनांनी, कारण सगळ्यात जास्त कष्ट महिला वर्गालाच पडलेले आहे. आपण काय सप्ताह आहे सप्ताह, पण खरं जे कार्य केलेलं आहे ते महिला वर्गाने केले आहे. त्यामुळे महिला वर्गासाठी, त्यांच्या कुटुंबियांसाठी आणि त्या बाकीच्या ज्या कथेला ज्या महिला आल्या आहेत त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत की त्यांनी जी ही सेवा केलेली आहे ही महत्त्वाची आहे. तसेच हा जो सप्ताह झालेला आहे तो सप्ताह फार महत्त्वाचा आहे. या सप्ताहाचा जो वैयक्तिक जो कार्यक्रम जो निवडलेला आहे तो सुंदर आहे. बघा, एक मी पारमार्थिकदृष्ट्या एक सांगतो, नावांचं वैभव सांगतो. तर मी ज्याची नावं घेईल ना त्यांनी फक्त उभं राहायचं आहे. फक्त मला सांगायची बरोबर नाव आहे का खोटं, म्हणजे बरोबर आहे की नाव, बरं का हो. 1 मिनटं थांबा. म्हणजे ह्या सप्त्याचं वैभव हे वैयक्तिक कशा पद्धतीने झालेलं आहे याचं एक नावांगोली आहे, एक नामाचं वैभव आहे. ते असं आहे बघा बरं का, वैकुंठवासी राधाबाईच्या नावानं हा कार्यक्रम आहे. राधा ही कोण आहे आणि श्रीमद भागवत कथाही ठेवलेली आहे. बघा, राधा ही कोण आहे की ज्या शुक मुनींनी परीक्षिताला श्रीमद भागवत सांगितलं त्या शुक मुनींची ती अधिष्ठात्री देवता आहे, अशी ती राधा राणी आहे. की ती ज्या शुक मुनींनी भागवत सांगितलं त्या शुक मुनींची ती राधा कोण आहे? इष्ट देवता आहे. आणि अशा या मातेच्या या हा जो पुण्यस्मरणाचा जो सप्ताह होत आहे तो सप्ताह त्यांचे पतिदेव कुशाबा आहेर यांनी केलेला आहे. कुशाबा आहेत ना, हां, कुशाबा यांचं नाव महाराजांनी सांगितलं. कुश ही एक वनस्पती आहे. कुश नावाची एक वनस्पती आहे. पुराणामध्ये सांगितलं आहे की ती बऱ्याचशा रोगाला बरी पडत असते. तसे कुश म्हणजे कुशाग्र बुद्धी सुद्धा होतो. कुशाग्र बुद्धी म्हणजे बुद्धिवान. असा कुशाग्र बुद्धिमान असणारा जो मनुष्य आहे, जो मानव आहे की तो परमार्थ क्षेत्रामध्ये जेव्हा तो पाऊल टाकतो, म्हणजे जसा वसंत ऋतूमध्ये, वसंत नाव आहे ना, वसंत कुठे आहेत? त्या वसंत ऋतूमध्ये जशी नवीन झाडांना जशी पालवी फुटती तसा मनुष्य हा वसंत ऋतूमध्ये परमार्थामध्ये पाऊल ठेवतो. आणि पाऊल ठेवल्यानंतर तो भगवंताची काय करतो? आशा करतो. आशा नाव आहे ना, तो आशा करतो. आणि आशा केल्यानंतर त्याच्या पारमार्थिक जीवनाला काय होते? शोभा येते. शोभा आहे का? शोभा येत असते. त्याच्या पारमार्थिक जीवनाला काय येते? शोभा येते. आणि शोभा आल्यानंतर, आणि त्या कार्यक्रमाला शोभा आल्यानंतर तो जो 2 नंबरचा भावाचं नाव काय?
तो कुणाची धारणा, तो कुठल्या भगवंताची धारणा करतो? जो संपूर्ण विश्वाचा नाथ आहे, संपूर्ण विश्वाचा जो स्वामी आहे, त्या विश्वनाथाची तो काय करतो? संगती, म्हणजे संगीता. त्यांच्या बायकोचं नाव काय आहे? संगीता. तो भगवंताची काय करतो? संग करतो, संगीता करतो. आणि भगवंताची, त्या विश्वनाथ अशा भगवंताची संगीता केल्यानंतर त्याची भगवंतावर काय जडते? प्रीती जडते. प्रीती आहे ना, त्यांच्या 4 नंबर मुलीचं नाव काय आहे? प्रीती आहे. तर प्रीती जडल्यानंतर तो त्या पारमार्थिक क्षेत्रातील काय होतो? भाऊसाहेब होतो. बरोबर का? भाऊसाहेब आहे का? भाऊसाहेब होतो. भाऊसाहेब म्हणजे सर्वात श्रेष्ठ अशा पुरुष. आणि तो भाऊसाहेब झाल्यानंतर जसं रोहिणी नक्षत्र, रोहिणी नावाचं नक्षत्र आकाशामध्ये आढळ स्थान आहे. रोहिणी आहे ना? नाही वाटतं, इथे नाही वाटतं. रोहिणी नावाचं नक्षत्र जसं आकाशात आढळ स्थान आहे, त्या पद्धतीने तो त्या आकाशामध्ये राहतो. असा तो पारमार्थिक क्षेत्रामध्ये तो आढळ स्थान निर्माण करतो. आणि असं सगळं झाल्यानंतर परिणाम काय? तर परिणाम असा की तो संपूर्ण इंद्रियावर अजित होतो. अजित आहे का? अजित होतो. कुठे आहे अजित? तो अजित होतो. अजित म्हणजे तो संपूर्ण इंद्रिया विजय मिळवतो. अजित या शब्दाचा अर्थ विजय मिळवणे. जो ज्याला कधीही पराजय नाही तो अजित. अजित होतो. आणि तो पारमार्थिक दीपक त्याच्या घरी, त्याच्या हृदयामध्ये साधारण कदा तेवत असतो. दीपक हा तेवत असतो. आणि त्या दीपकाचं एवढं वैभव असं त्या पारमार्थिक क्षेत्राचा परिणाम असा की तो दीपक त्याच्या हृदयामध्ये सुद्धा जळतो. आणि तो बाकीच्या हृदयामध्ये सुद्धा ते दीपक ठेवण्याची या पुण्यस्मरणानिमित्ताने त्याची ती ताकद त्याला निर्माण होते. असे वैभव आहे. तसेच तो नीतिमान होतो. नितीन आहे ना, तो संपूर्ण अशा शुद्ध सत्वाने युक्त तो नितीन होतो. आणि नितीन झाल्यानंतर तो विनोद म्हणजे वी नाम ज्ञान, वी म्हणजे ज्ञान, वी नाम म्हणजे ज्ञानाने प्रेरित होऊन तो 5व्या मुलाचं नाव काय? मानव. म्हणजे या मानवांमध्ये तो सर्वात श्रेष्ठ असा महामानव होतो. असं या पारमार्थिक क्षेत्रातलं हे वैभव आहे. असं या कुटुंबाचं वैभव आहे. असा या सगळ्या कुटुंबाने एकंदरीत हा सप्ताह ठेवलेला आहे. असा सप्ताह, वैयक्तिक सप्ताह आपल्या गावामध्ये प्रत्येकाने ठेवला पाहिजे. कारण ज्या माता पित्यांनी आपल्याला जन्म दिला आहे त्यांच्या स्मृतिपित्यात हा सप्ताह होणे, भागवत कथा होणे ही काळाची गरज आहे. आणि सुंदर अशा स्थानामध्ये मी पहिल्यांदाच वर्णन केलेलं आहे की नाशिकचं पंचवटी जवळ आहे, वणी आहे, मार्कंडेय ऋषीचा आश्रम आहे. अशा पवित्र ही भूमी या ठिकाणी लाभलेली आहे. आणि या ठिकाणी हरिनाम सप्ताह होणं, वैयक्तिक अशा पद्धतीचं सप्ताह होणं हा या कुटुंबाने एक आदर्श आपल्या गावाला दाखवून दिलेला आहे. आणि तो मोठ्या प्रमाणात केलेला आहे. एवढ्या प्रमाणात समाज वैयक्तिक कार्यक्रम साधारण जमत नाही. आजकाल सप्त्याची दूरदर्शा चाललेली आहे. बघा, गावोगावी जे सप्ताह होता तिथे दूरदर्शा चाललेली आहे. पण या ठिकाणी हा सप्ताह मोठ्या प्रमाणात झाला. त्याबद्दल या संपूर्ण कुटुंबाचं एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजून स्वागत केलं पाहिजे. की दरवर्षी यांनी असा सप्ताह आयोजित करावा, बाकीच्यांनी करावा. श्री गुरु आप्पा महाराजांना कथा सांगण्याकरता बोलावं, आम्हाला कीर्तनाकरता बोलावं. ही एक अशी विठ्ठल तर अशा ठिकाणी हा सप्ताह झाला पाहिजे. सर्व लोकांचा या ठिकाणी आभार आहे. या ठिकाणी जी लोक पंचक्रोशीतून आले त्या सर्वांचा आभार आहे. ऊन लागत असेल, वारा असेल तरी या सप्त्याला सर्वजणांनी आले, त्याबद्दल या सर्वांचे आभार आहेत. तसेच गायक मंडळी असतील, गावातले गायक असतील किंवा वादक, सुंदर असे वादक आहेत, त्यांचे या ठिकाणी आभार आहे. तसेच ही जी मुलं आहेत, ज्या मुलांचं शिबिर या ठिकाणी प्रशांत महाराजांनी किंवा आपल्या बाबांनी या ठिकाणी जे भरवलेलं आहे, ही मुलं म्हणजे पुढची पिढी तयार करण्याकरता एक साधन आहे. जास्तीत जास्त शिबिरामध्ये मुलांना भरती करा. कारण काय झाले, शाळेमुळं मुलांचं बौद्धिक हनन खूप झालेलं आहे. मुलं मोबाईल नाहीतर दुसरं शिक्षण त्यांना प्राप्त होतं. त्या शिबिराच्या माध्यमातून हरिपाठ वगैरे, अभंग, ओव्या हे त्यांना प्राप्त होत आहे. तसे या ठिकाणी जे काही बाकीची मंडळ आहेत, बाकीच्या लोकांची मला नावं माहिती नाही, 4-5 लोकांचीच मला फक्त माहिती आहेत कारण ते दरवर्षी येतात. आपले अर्जुन बाबा असतील, तसेच आपले हे बाबा आहेत ते ओळखीचे आहेत, तसेच आपले पुंजा बाबा आहेत या ठिकाणी आलेले आहेत. तसेच आमचे काल घ्यायला आलेले आहेत ते आमचे 4-5 वर्षापासून आमची ओळख आहे, ते आता होते इथं. हां, हे बघा, हे बाबा काय ना हे आहेत. अशा पद्धतीने हे जो कार्यक्रम या ठिकाणी होत आहे, सर्वांचे आभार आहेत. तसेच माईक सिस्टीमवाल्याचे सुद्धा आभार ठेवलं पाहिजेत की त्यांनी या ठिकाणी एकदा त्यांच्यासाठी डोळ्याला टाळ्या झाल्या पाहिजेत की त्यांनी कीर्तन करायला आवाज दिला, हे महत्त्वाचं आहे. अहो, मागं मी ते पुण्यामध्ये कीर्तनाला गेलो बरं का, आणि कीर्तनाला गेल्यानंतर 4 गायक होते, 2 वादक होते. आणि ते असल्यामुळं तो गायक म्हणायचा की मला ऐकू दे, माईकवाल्याला सांगायचा मला ऐकू दे, आणि प्रफाजवाला म्हणायचं की मला बास दे. दोघंही सांगायचे आम्हाला वाढव, आम्हाला वाढव, आम्हाला वाढव. मी शेवटी त्याला म्हटलं की बाबा ह्यांच्यातलं काय उरलं तर मला दे. तर अशी सगळी पद्धत आहे.
तर या ठिकाणी हा सुंदर असा सप्ताह झालेला आहे. असा सप्ताह दरवर्षी घडो ही प्रार्थना करायची आहे. आता थोड्या वेळामध्ये 1-2 मिनिटांमध्ये अभंगाचा शेवटच्या चरणाचा अर्थ सांगून ही सेवा आपल्याला पूर्ण करायची आहे. मग आजच्या लीला चरित्रामध्ये कीर्तनाचे 4 प्रकार झाले आणि त्या प्रकारामध्ये आपण भगवंताच्या चरित्र 2 प्रकार पाहिले. रांगता, बोधने, राखिता. रांगता हा प्रकार जो घडतो तो भगवंताचा हा जो गोकुळामध्ये घडतोय आणि त्या गोकुळामध्ये घडत असताना त्याच्यामध्ये भगवंत पृथ्वी मातेला समजावून सांगतो आणि चोरीचा लीला करतो. त्यानंतर वृंदावनामध्ये जात असताना गोधने घेऊन जातो आणि गोधने घेऊन जात असताना भगवंतांनी वेणू नेलेला आहे आणि खेळ खेळलेला आहे आणि खेळ खेळल्यानंतर आपल्या गायची त्यांनी वळत करून ब्रह्मरसाचं भोजन प्राप्त त्यांना करायचं आहे. का करायचं आहे? कारण संसारमध्ये आपण पायपिटी झाला आणि सीन पदरात पडलेला आहे. त्यामुळे गोपाळ आपले म्हणणं भगवंताकडे मांडतात की खांदी भार पोटी बुक काय खेळायचे सुख की आमच्या खांद्यावर अहम ममतेचं ओझ आहे. पण जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की भगवंत भेटले आणि तुम्ही काय मागणी करता? तुम्ही काय करा तर तुम्ही भगवंताकडे धाव घ्या. तुका म्हणे धावे मग अवघे ते बरवे आणि मग तुमचं सगळं काही व्यवस्थित होईल. मग तुम्ही भगवंताकडे मागणी करा की मला परमसुख प्राप्तीची आणि आम्हाला भूक लागली आहे. संसार दुःख निवृत्तीची आम्हाला प्राप्ती करायची आहे. आणि मग हे का करायचं आहे? कारण भाऊ केली वनवन पायपिटी झाला सीन. म्हणून त्या भगवंताला कडे गोपाळ मागणी करतात की देवा आम्हाला आता सगळं दुःख निवृत्ती आणि परमानंदची प्राप्तीची भूक लागलेली आहे. मग भगवंत म्हणले की ठीक आहे तुम्ही या भानुदास गीती गातो प्रसाद देतो आज पंढरीनाथ. पण एक अट आहे. का अट आहे? हळूहळू चाला, कोणी कुणाशी न बोला. परमार्थ साधना करताना मग ती हळूहळू केली पाहिजे. कारण संसारातील कधी एखादा संस्कार हा प्रगट होऊन मनुष्य परमार्थ साधनेतून चितून काय सांगतात नाही. असा अद्वैत बोध रूपी काला भगवंतांनी त्या गोपाळांना दिलेला आहे की त्या कालाचं वैभव पाहण्याकरता आजी ओस अमरावती काला पहावाया येती देव विसरती देवभाव आपला. त्या अमरावतीमध्ये राहणारे स्वर्गात आणि देवता लोक त्या आलेले आहेत आणि त्या काल्याचं वैभव बघत आहेत. तसा भगवंताने अद्वैत बोध रूपी काला त्या गोपाळांना दिला. तसं आपणही हा द्वैत रूपी काला घेण्याकरता सज्ज होऊ आणि अद्वैत रूपाला आपण कसं प्राप्त करता येईल मार्ग करता येईल त्यावर मार्ग आपण करू. अभंगाचा भावार्थ झाला असं समजून तुम्हाला समजून अथवा न समजून तुम्हाला समजलं नाही हे मला समजून पण आता काय करणार हे मला समजून झालेली सेवा ही अखिल ब्रह्मांड वेणुधारी भगवान श्रीकृष्णाचरणी श्री क्षेत्र आनंदधाम निवासी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची अखिल प्रमाणात कृष्णीपा संजीवन भगवान श्री विठ्ठलेशांच्या चरणी तसेच आमचे श्रीगुरु आप्पा महाराजांच्या चरणी तसेच आमचे असणारे आजोबा ज्यांनी या परमार्थ सेवेचा जो पाया घातला आहे ब्रह्मलीन सद्गुरू मारुती बाबा चव्हाण यांच्या चरणी तसेच आमचे श्रीगुरु ब्रह्मलीन डॉक्टर किसन महाराज साखरे यांच्या चरणी अर्पण करून या ठिकाणी थांबूयात. ज्ञानेश्वर
बोलिले